हां, सो व्हॉट इज दिस? मॅडम हे गॅस क्रोमॅटोग्राफी. ओके. तर ह्याचा वापर पण आपण ते फूड टेक्नॉलॉजीसाठी जास्त करू. ओके. फूडमध्ये ॲडिटिव्ह आहेत ना, ॲडिटिव्ह आयडेंटिफिकेशन करण्यासाठी. ओके. हा HPLC. HPLC. ओके. मॉइश्चर अनालायझर. ओके. सो दिस इज फॉर सॉईल यू आर युझिंग और हाऊ यू? ओनली फॉर फूड. ओनली फॉर फूड. फूड ओके. सोडून नाही. आपण इथे सॉईल ॲनालिसिस करत नाही, बिलकुल नाही. नाही, बिलकुल नाही. वी शुड डू सॉईल ऑल्सो. पण त्याच्यामध्ये कसं झालं, सेग्रिगेशन करून आपले सगळे लॅब वेगवेगळे झालेत ना. म्हणजे ड्रिंकिंग वॉटर वेगळं, सिवेज वॉटर वेगळं, असं तपासणाऱ्या. पण हे सगळं एव्हरीथिंग वी कॅन यूज फॉर इवन सिवेज वॉटर ऑर एनिथिंग इफ एट ऑल ॲनालायझर हे जे आहे तर नाही. फूड, ड्रग किंवा वॉटर हे जे आहेत ना, ते इन्स्ट्रुमेंट्स आणि त्याचे कॉलम खूप स्पेसिफिक असतात. हां. त्यामुळे एक पण ते कॉलम जे आपण लावतो तर ते सेपरेटली कॉलम्स लावून आपण ते डिटेक्शन करू चेंज शकतो. नाही ना करता येत तुम्हाला जे कॉलम तुम्ही बसवलेला असेल तर तोच कॉलम. पण स्टँडर्डायझिंगसाठी तिथे ते ऑटोमेटेड स्टँडर्डायझिंगचं हे असतं ना की आपण जेव्हा कॉलम बदलतो तर स्टँडर्डाईज करून बदलण्याची वेळ हां थोडीशी 2 वर्षांनी येते. हां. ओके. नाही तसं नाही. आता सपोज मला डिफरंट सॅम्पल्सचा जर करायचं असेल तर तेव्हा जर मला काही कॉलम्स जे चेंज करायला नाही लागतात. चेंज करत आपण सगळे त्याच्यामध्ये आहेतच. इन हाऊस जे लावले आहेत ना, ते 4 प्रकारचे प्रोब्स वगैरे सगळे लावले ॲट अ टाइम. 4 नो, व्हॉट आय एम ट्राईंग टू से दॅट आता सपोज माझं सॉईल सॅम्पल आहे किंवा सीवेज सॅम्पल आहे किंवा ड्रिंकिंग वॉटर आहे. दीज आर द डिफरंट काइंड ऑफ सॅम्पल्स विच वी आर गोइंग टू पुट. तर त्यावेळेला जर मला ह्या इक्विपमेंटचा यूज करायचा आहे तर ज्या प्रकारचा मला त्या सॅम्पलसाठीचं स्टँडर्डाईज करायचं असेल तर इव्हन मॅम ज्या प्रायव्हेट लॅब असतात ना, ते सगळ्या प्रकारचे सॅम्पल करतात ना, त्यांच्याकडे सुद्धा प्रत्येकासाठी वेगळे इन्स्ट्रुमेंट असतात. अच्छा. फूडसाठी वेगळं असतं, वॉटरसाठी वेगळं असतं. हे आपण फ्लेम फोटोमीटर आहे. तर फूडमध्ये सोडियम आता मॅन्डेटरी केलेलं फूडमध्ये, कारण न्यूट्रिशन व्हॅल्यूमध्ये सोडियम मस्ट. त्यासाठी आता ते माझ्याकडे न्यूट्रिशन व्हॅल्यूचे सॅम्पल पण खूप येतात. हां. म्हणजे जास्त करून फूड ॲनालायझिंगसाठी आहे आपल्याकडे व्यवस्था सर्व. केमिकलमध्ये तर 90% फूडच आहे. ओके. बॅक्टेरियोलॉजीमध्ये 90% वॉटर आहे. हां. ओके. हे फॅट This is मशीन आहे. फॅटसाठी. फॅट एक्स्ट्रॅक्शन सिस्टीम आहे. हे कशात कामात म्हणजे काय करतो? फूडमध्ये फॅट कंटेंट आहे ना, फूडचं न्यूट्रिशन व्हॅल्यू काढतो ना, त्याच्यामध्ये आपण फॅट किती आहे, प्रोटीन किती आहे, कार्बोहायड्रेट्स किती आहेत, हे सगळं आयडेंटिफाय करतो. आपण जे आज जसं हे चालू आहे, जसं KFC आहे, हे बर्गर मॅकडोनाल्ड वगैरे त्याच्या फूड्स मधले आपण न्यूट्रिशन व्हॅल्यू काढू शकतो. नाही, ते न्यूट्रिशन व्हॅल्यू काढून मला काय म्हणायचं आहे की आज ज्या प्रकारचा हा जो जंक फूड खाऊन मुलांमध्ये पण आज डायबिटीज हे ते वाढत लागलेलं आहे आणि त्यात ज्या पद्धतीने कार्बोहायड्रेट आणि हे फॅट्स वगैरे खूप जास्त आहे, तर त्यासाठी आपण असं डिटेक्शन करून आपण काही टाईम टू टाईम जर आपला आर्टिकल्स वगैरे न्यूजपेपरमध्ये, पण तसं आपण करत नाही तसं प्रकारचं. कसं होतं, सगळ्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू लिहिलेले लोकांना माहित आहे, ते लोक माहित असून आत्महत्या करतात. नाही असं आपण नाही बोलू शकत, कारण बरेच आय विल टेल यू, बरेच पेरेंट्स आणि बरेच जे मुलं आहेत त्यांच्या पण कसं प्रकारचा विचार आहे की म्हणजे त्यांना पण तसं एक व्यवस्थितपणे काही गोष्टीच्या माहिती नाही आहे. आपण म्हणतो त्यांना माहिती आहे. मला सांगू मॅडम, हां. मुलगा 3 महिन्याचा झाल्यापासून सप्लिमेंटरी फूड द्यायची सवय लागते घरामध्ये. सेरिलॅक्स सुरू करतात, थोडा मोठा झाला की कॉम्प्लेन सुरू करतात, नंतर बूस्ट सुरू करतात, बोर्नविटा सुरू करतात, प्रोटीन पावडर सुरू करतात. आता आपल्या आई वडिलांनी आपल्याला कधी ह्या गोष्टी दिलेल्या नव्हत्या, तरी आपण वाढलो, सगळे वाढ झाली. हे पालकांना कळतंय, पण त्यांना ना म्हणजे जबाबदारी किंवा हे सगळं नको आहेत ना, म्हणून त्यांना द्यायचं त्या हातात.